या बघ आले बघ या बरं वाटतंय ना आता? हो औषध पाणी व्यवस्थित झालं ना? हो डॉक्टर म्हणाले धावपळीमुळे थोडी कणकण. काय राव धावपळीमुळे कोणाचं कधी गांगरत होय? खर तर ना तो तुमच्यासाठी आजारी पडला, तुम्हीच त्याचं औषध आहे. जाऊ द्या आजोबा, खुतू तर खेळ ना सगळ्यात पळून जाईल. असं म्हणतोयस? हो. चल आपलं मैदान मोकळंच आहे की. येस आई जाऊ. आयुष्यात खरं तर हेच आम्ही मिस करतो, भौतिक सुखाच्या मागे लागलो होतो ना. पण खरं सांगू, श्री गुरूंच्या चरणी आलो आणि सुख आणि समाधान काय असतं हे कळलं. अरे बाबा, नरसिंहवाडी तीर्थक्षेत्र हायच असं. गुरुरायांची राजधानी आहे आणि राजधानीत कधी कुठल्या गोष्टीची कमतरता असते होय? श्री गुरूंच्या चरणी जगण्याचा खरा मार्ग सापडतो. इथे ते चैतन्य शाश्वत आहे म्हणून आम्हाला हे सुख मिळत गेलं. पण केलेल्या चुका सलता तुम्हाला, त्याचं प्रायश्चित्त सुद्धा श्री गुरूंच्या चरणीच मिळालं पाहिजे. मी सांगतो ते काम कर. कृष्णमयीच्या पाण्यात एक डुबकी मार, सगळ्या चुकांचं परिमार्जन होतंय. कसं? तुम्ही चला आजोबा, आपल्याला उगाच वेळ नको. असं म्हणतोस? हो. मग आपण पहिला कुस्तीचा खेळ खेळू, त्यात तुला मी चितपट करणार. शक्यच नाही. अहो मीच तुम्हाला हरवणार. अरे मीच जिंकणार. चला बघू. चल बघू चल आलो. मला वाटलं आता इथेच खेळायला सुरुवात करतात की काय. किती प्रसन्न वाटतं ना या सगळ्या वातावरणात आणि या परिसरात. कृष्णेचा महिमा आहेच तसं थोर. खरं तर ही एक नदी नाहीये, 7 नद्यांचं मिलन आहे इथे. अच्छा. म्हणून तर दत्तगुरूंचं हे आवडतं तीर्थस्थान आहे. हा, तीर्थस्थान. मला सांग, पाणी आणि तीर्थ यातला फरक कसा? पाण्याने फक्त देहाची शुद्धी होते, तर तीर्थाने देहासोबत मनाचीही शुद्धी होते. अच्छा. म्हणजे जर आपण या पाण्याला तीर्थ मानलं तर आपण त्याची जपणूकही तशीच करू. फरक फक्त हा आहे की आपण कुठल्या दृष्टीने बघतोय. ग्रेट थॉट. मग याचं इम्प्लिमेंटेशन लवकरात लवकर करायला हवं. मग या दृष्टीने बघायला गेलं तर या कृष्णा प्रवाहात अनेक तीर्थ आहेत. म्हणजे शुक्ल तीर्थ, पापविनाशन तीर्थ, काम्य तीर्थ, सिद्ध तीर्थ. हा, खरं तर आपल्या पूर्वजांनी प्रत्येक थेंबामध्ये एक धर्मविचार मांडून ठेवला, म्हणजे आपलं भलं व्हावं, आपल्याला सुख मिळावं म्हणून. पण आपणच त्याची वाट लावतो. आता विसरूया ते सगळं. आता भविष्याचा विचार करायचा. आपण जागो होतो तीच सकाळ. आता आपल्या भविष्यात येतोय कन्यागत महापर्व काळ. म्हणजे या तीर्थाचा महिमा इतका थोर आहे की 12 वर्षातून एकदा इथे कन्यागत महापर्व काल सोहळा साजरा होतो. ग्रेट. असा तो पुण्य सोहळा येत्या ऑगस्टला आपल्याला इथे अनुभवायला मिळणार आहे, अगदी वर्षभर. ग्रेट. पण भारतामध्ये असे मेळे बरेच होत असतील ना? 250 पेक्षा जास्त. त्यातला कन्यागत महापर्व काल गुरु कन्या राशीत प्रवेश झाल्यानंतर सुरू होतो आणि गुरु तुळ राशीत प्रवेश करेपर्यंत तो सुरू असतो. ग्रेट. महा कन्यागत महापर्व काळ बघायला आपण इकडे यायला पाहिजे. खरंच? तुमच्यात एवढा बदल होईल असं वाटलं नव्हतं मला. मला सुद्धा वाटलं नव्हतं माझ्यात बदल होईल. पण कसं असतं ना गौरी, जोपर्यंत सूर्य असतो तोपर्यंत अंधाराला जा म्हणून सांगावं लागत नाही. तसंच माझ्या बाबतीत झालं. मी माझ्या इच्छेच्या विरुद्ध इकडे आलो खरा, पण श्रीगुरूंच्या सूर्याचं चैतन्य बघितलं आणि माझ्या अहंकार रूपी अंधाराला मला जा म्हणून सांगावं लागलं नाही. तो गेला आपोआप. पण आता अंधार पडायला लागलाय, त्याचा सामना कसा करायचा? अरे सद्गुरू असता पाठी, आता नाही कसली भीती. पण अंधार पडत चाललाय म्हणजे आता सायन पूजेच्या पालखीची वेळ झाली. हो. मग तो पालखी सोहळा बघूनच आपण निघूया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. चालेल.